मित्रांनो, आमच्या शेतात एक केळीचे झाड लावले आहे आणि त्याला केळीच केळी लागलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता। आपण पाहूयात या झाडाला किती केळीच्या फण्या पडलेल्या आहेत ते। बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि ही 12वी फणी आहे। आणि बघा, एका फणीमध्ये 23 ते 24 केळ असतात। तर जसे जसे कमळ हे केळ टाकत जाते तसे तसे केळीच्या फणीला 4 ते 5 केळ कमी होतात। बघू शकता, 12व्या केळीच्या फणीला छोटे छोटे केळे लागलेले आहेत। तर आपल्याला हे कमळ तोडून टाकावे लागणार आहे, कारण की हे कमळ तोडणे गरजेचे आहे, कारण संपूर्ण झाडाचे पोषण कमळ तोडल्याने या मोठ्या मोठ्या वरच्या केळांना मिळते। आता हे कमळ तोडले नाही तर अशीच छोट्या छोट्या केळांची पुढे प्रक्रिया चालू राहील। बघू शकता, छान असं झाड पडलेलं आहे केळाचं। हे आपल्याला 2 ते 3 महिन्यांनी आपल्याला केळी खायला मिळतील। हे केळ मोठे मोठे होतील, याला पोषण मिळून मोठे होईल। तर आपल्याला हे कमळ तोडावं लागणार आहे। बघा, तोडूयात आपण हे कमळ। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।